नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय नवरात्र स्पेशल उपवासाच्या काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय उपवासाचा पराठा आणि रस्सा भाजी. याआधी आपण उपवासाच्या थालीपीठाचा उपवास भाजणी म्हणजे उपवास प्रीमिक्स, उपवासाचा फराळ, उपवासाची बटाटा बर्फी, उपवासाची दाबेली आणि उपवासाची साबुदाणा बर्फी पाहिली. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. मऊ लुसलुशीत पोटभरीचा हेल्दी उपवासाचा पराठा आणि गोड आंबट तिखट चमचमीत चटपटीत उपवासाची रस्सा भाजी. उपवासाचा पराठा करण्यासाठी हे पहा, आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक मोठा कप वरई म्हणजेच भगर घ्यायची आहे आणि मिक्सरवर त्याची बारीक पावडर तयार करायची आहे. पावडर करण्यासाठी आपल्याला भगर भाजून घ्यायची नाही आहे. भाजून नाही घेतली तरी तिची अगदी पटकन बारीक पावडर तयार होते. हे पहा, आपल्या भगरची बारीक पावडर तयार झाली आहे. आपण आता ती एका बाउलमध्ये काढून ठेवूया. मी अगदी बारीक पावडर तयार करून घेतली आहे. तुमच्या मिक्सरवर जर खूप बारीक पावडर होत नसेल तर तुम्ही ही पावडर एकदा चाळून घेऊ शकता. आता गरम कढईमध्ये 2 टेबलस्पून शेंगदाणा तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून तिखट हिरवी मिरची व आलं यांचा ठेचा घालून हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 तिखट सुकी लाल मिरची घालायची आहे. तुमच्याकडे जर सुकी लाल मिरची नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्सही घालू शकता किंवा ओल्या लाल मिरचीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर अर्धा मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये 2 कप पाणी घालायचे. आपण ज्या कपानं भगर घेतली होती तेच 2 कप आपल्याला पाणी घ्यायचे. लक्षात ठेवा, इथे पाण्याचं प्रमाण अजिबात चुकवायचं नाही आहे. आता हे सर्व मिश्रण हलवून एकजीव करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवर या मिश्रणाला खळखळून उकळी आणायची आणि खळखळून उकळी आली की यामध्ये चवीप्रमाणे सैंधव मीठ आणि अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालायची आहे. उकळी आल्यानंतर हे मिश्रण आपल्याला अर्धा मिनिट ढवळून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे. एका हातानं आपण तयार केलेलं भगर पीठ यामध्ये हळूहळू घालायला सुरुवात करायची आहे आणि दुसऱ्या हातानं चमच्याच्या सहाय्यानं ते मिक्स करत राहायचं आहे. ही क्रिया आपल्याला पटपट आणि एकसारखी करत राहायची. आपण उपीट, उपमा, सांजा कसा करतो अगदी त्याच पद्धतीनं. यामध्ये आपल्याला अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही आहे. चमच्याचं किंवा उलटण्याच्या सहाय्यानं हे पहा, आपल्याला अशा पद्धतीनं गाठी फोडत राहायचे आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे, अगदी प्लेन करून घ्यायचे. हे पहा, आपलं मिश्रण एकजीव झालं आहे. मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली आणि त्याचा गोळा तयार झाला आहे. आता यामध्ये 2 मोठे उकडून घेतलेले आणि बारीक किसून घेतलेले बटाटे घालायचे. आपल्याला बटाटे बारीक होलच्या किसणीने किसून घ्यायचे आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला मंद आचेवर मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आपल्याला मिश्रण मिक्स तर करत राहायचंच आहे, शिवाय हे पहा, अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्यानं ते खाली प्रेस करतही राहायचे. म्हणजे जर त्याच्यामध्ये गाठी तयार झालेल्या असतील किंवा बटाटा व्यवस्थित किसला गेला नसेल तर तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित बारीक होईल. आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता यावर झाकण ठेवायची आणि मंद आचेवर याला 2 मिनटं दरदरून एक वाफ काढायची. 2 मिनटं दरदरून वाफ आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जोपर्यंत आपलं मिश्रण कोमट होतं आहे म्हणजे ते मुरतं आहे तोपर्यंत आपण बटाट्याची रस्सा भाजी तयार करायला घेऊया. त्यासाठी एका गरम कढईमध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल घालायचे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचे. 2 तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. अर्धा इंच बारीक किसलेलं आलंही घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला अगदी 15 सेकंद मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि तीसुद्धा मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की यानंतर यामध्ये अर्धी वाटी ताजं घरचं घट्ट दही घालायचं आहे आणि मोठ्या आचेवरच हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे. हे पहा, आपलं दह्याचं मिश्रण घट्ट झालं आणि त्यानं तेलही किती छान सोडलं आहे, रंग तर किती सुरेख आला आहे पहा. आता यानंतर यामध्ये चवीप्रमाणे सैंधव मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मीठ मिक्स झाल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मोठ्या आचेवर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे. हे पहा, आपलं मिश्रण घट्ट झालं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि तो मध्यम आचेवर 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपण ज्या वाटीनं अर्धी वाटी दही घेतलं होतं
त्याच 2 वाट्या पाणी यामध्ये घालायचे. आता यामध्ये 1 टीस्पून साखरसुद्धा घालायची आहे. साखरेमुळे दह्याचा आंबटपणा बॅलन्स होईल. मोठ्या आचेवर भाजीला खळखळून उकळी आणायची आहे आणि एकदा का उकळी आली की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. आता भाजीवर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे आणि 5 मिनटं या भाजीला आपण दरदरून एक वाफ काढायची आहे. 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा आपल्या भाजीनं किती मस्त तेल सोडलं आहे ते आणि रंग तर अगदी लाल चुटूक आला आहे. यानंतर यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची. ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता गॅस बंद करायचा आहे. पराठ्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे आपली गोड आंबट तिखट उपवासाची रस्सा भाजी. तयार झालेली उपवासाची रस्सा भाजी आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून ठेवूया. त्यावर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरूया आणि झाकून बाजूला ठेवून देऊया. आता आपण पराठ्यासाठीचे मिश्रण तयार केलं होतं आणि ते झाकून ठेवलं होतं ते मळायला घेऊया. मिश्रण मळण्यासाठी शक्यतो अशा प्रकारे परातीचा वापर करावा, म्हणजे आपल्याला मिश्रण व्यवस्थित मळता येतं. आणि हे पहा, मिश्रण मळताना आपल्याला शक्यतो हाताच्या अंगठ्याच्या खालच्या बाजूचा वापर करायचा आहे आणि मुठीच्या साहाय्यानं ते अशा पद्धतीनं तिंबून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला हे पराठ्याचं पीठ मळण्यासाठी अजिबात आता पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आधी आपण जे पाणी वापरलं आहे तेवढं आणि उकळून घेतलेल्या बटाट्याचा ओलसरपणा यावरच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाहताना तुम्ही आपली पराठ्याची उकड किती छान तयार झाली आहे ते. परातीला तर ती चिकटत नाहीच आहे, शिवाय हातालाही अजिबात चिकटत नाही आहे. जवळजवळ 10 मिनटं आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीनं मळत राहायचं आहे, म्हणजे आपले पराठे अगदी सॉफ्ट तयार होतील आणि ते 2 दिवस तसेच सॉफ्ट राहतील आणि पराठ्याला पापुद्राही चांगला पडेल. हे पहा, आपल्या पराठ्याचं पीठ अगदी व्यवस्थित मळून झाले. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तयार झालेलं पराठ्याचं पीठ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवूया. पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपली बटाट्याची गोड आंबट तिखट रस्सा भाजी तर तयार झालीच आहे. पराठ्यासाठीचं पीठही मळून झालं आहे. आता आपण प्रत्यक्ष पराठे तयार करायला घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे. त्याला भगरचं म्हणजेच वरईचं पीठ लावायचं आहे आणि तो गोलसर लाटायला सुरुवात करायची आहे. हा पराठा आपल्याला जाडसर लाटायचा आहे. लाटताना मध्ये मध्ये भगरचं पीठ दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे. पराठा लाटताना तो एकाच बाजूनं लाटायचा नाही आहे, तो उलट पालट करत लाटत राहायचा आहे. यामुळे आपला पराठा टम्म फुगतो. आणि हा पराठा लाटताना पातळ लाटायचा नाही आहे, अगदी जाडसर लाटून घ्यायचं आहे. पराठा लाटताना पराठ्याच्या कडा चिरडल्या जातील तरी काहीच हरकत नाही. अशा पद्धतीनं बोटांच्या साहाय्यानं या चिरा आपल्याला मिटून घ्यायच्यात आणि पुन्हा पराठा लाटायला सुरुवात करायची आहे. आणि हो, यामध्ये बटाटा असल्यानं हा पराठा आपल्याला अतिशय हलक्या हातानं लाटायचा आहे. आपला एक पराठा लाटून झाला आहे. आता हे पहा, अशा पद्धतीनं कोणत्याही घरातील एक डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि पराठा अशा पद्धतीनं गोलसर कट करून घ्यायचा आहे. पराठा कट करून झाल्यानंतर त्याचं बाजूचं पीठ काढून ठेवायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि हे पहा, अशा पद्धतीनं बोटांच्या साहाय्यानं आपल्याला या कडा दाबून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा पराठा कडांनी थोडासा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा फुगण्यास मदत होईल आणि आपण पराठा कट करून घेतला हे कोणाला कळणारच नाही. आता गरम तव्यावर 1 चमचा साजूक तूप आपण अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेला पराठा यावर अलगदपणे ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम म्हणजेच मध्यम करायची आहे आणि पराठा तव्यावर ठेवल्या ठेवल्या हे पहा, अशा पद्धतीनं तो गोलसर पसरवून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या पराठ्याला टेक्स्चर छान येतं, एकसारखं येतं आणि तो सर्व बाजूने व्यवस्थित शेकलाही जातो. वरच्या बाजूनही आपल्याला अशा पद्धतीनं 1 टीस्पून साजूक तूप लावून ते पसरवून घ्यायचं आहे. आणि हे पहा, आपल्या पराठ्याला जेव्हा असे बबल्स यायला सुरुवात होईल तेव्हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे. पराठा उलट केल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीनं तो उलटण्याच्या साहाय्यानं प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा फुलण्यास मदत होतो. हे पहा, आपला पराठा कसा टम्म फुगायला लागला आहे. तो पराठा शेकताना आपल्याला तो मध्यम ते मोठ्या आचेवर शेकून घ्यायचा आहे, म्हणजे तो शेवटपर्यंत मऊ राहतो, सॉफ्ट राहतो आणि तो व्यवस्थित फुलतो सुद्धा. आपला पहिला पराठा अगदी व्यवस्थित शेकला गेला आहे. आता आपण तो काढून ठेवूया. शेकलेले पराठे आपल्याला एका जाळीवर किंवा सुती कापडावर काढून ठेवायचे आहेत, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही. इथून पुढचे सर्व पराठे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत. जर आपण पराठे मंद आचेवर शेकले तर ते कडक होतात आणि फुलतही नाहीत. या पराठ्याच्या मिश्रणामध्ये ज्या वस्तू तुम्ही उपवासाला खात नाही त्या स्किप केल्या तरी चालतील. आणि हा उपवासाचा पराठा असल्यानं तो शेकताना आपण त्याला साजूक तूप, शेंगदाणा तेल किंवा बटरचाच वापर करायचा आहे. हे पण आपले पराठे कसे मऊ लुसलुशीत झाले आणि पराठ्यांना लेअर पण कसा सुटलाय पहा.
तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं पराठे केलेत तर तुमच्याही पराठ्यांना लेअर सुटतील आणि ते मऊ लुसलुशीत होतील. तयार झालेल्या मऊ लुसलुशीत पराठ्यांचा आपण गोड आंबट तिखट अशा चटपटीत रस्सा भाजीबरोबर आस्वाद घेऊया. आहे की नाही अगदी चमचमीत चटपटीत पोटभरीचा आणि हेल्दी उपवासाचा फराळ. तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारचे पराठे व चमचमीत चटपटीत बटाटा रस्सा भाजी तयार करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.